नमस्कार. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, कुसुमाग्रजांची 110वी जयंती आणि मराठी भाषा दिन या निमित्ताने पुणे दर्पणच्या विशेष व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण युवा चळवळीतील एका कार्यकर्त्याची ओळख करून घेत आहोत. स्वातंत्र्य प्राप्तीमध्ये अनेकांचा सहभाग होता व त्याच्यामध्ये शस्त्र हाती धरणाऱ्यांचं सुद्धा यथोचित योगदान होतं. त्याचबरोबर अहिंसेचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या अनेक राष्ट्रपुरुषांचं सुद्धा योगदान ह्या सगळ्या कार्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये निश्चित होतं. व या लढ्यामध्ये काही डाव्या विचारसरणीचे, काही उजव्या विचारसरणीचे असे अनेक नामवंत वक्ते होऊन गेले, नामवंत कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी असे होऊन गेले. ह्या डाव्या आणि उजव्या विचारसरणीच्या काही ज्या संघटना होत्या, पक्ष होत्या, त्याच्यामध्ये कार्य करणारे जे कोणी कार्यकर्ते होते त्यांचा सुद्धा उल्लेख, त्यांचं ऋण हे आपल्याला निश्चितपणे व्यक्त हे करावे लागतील. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1947 नंतर आपण जेव्हा विचार करतो आपल्या देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पूर्वी जे लढे झाले हे सर्व स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झाले. ते स्वातंत्र्यासाठी लढे होते, स्वराज्यासाठी लढे होते. आणि 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता हे सुराज्य कसं आपल्याला करायचं आहे, विस्तार करायचा आहे, त्याची व्यापकता कशी करायची ह्याचा विचार करताना सर्व एतद्देशीय संघटनांनी जो काही विचार केला, आपापलं योगदान त्याच्यामध्ये दिलं, आपापल्या संघटना स्थापन केल्या, काही विचारधारा प्रवाहित केल्या. त्याच्यामध्ये युवक क्रांती दल ही संघटनासुद्धा अत्यंत महत्त्वाची आणि उल्लेखनीय अशी संघटना होती. ह्या संघटनेबाबत युवक क्रांती दल म्हटल्यानंतर सर्वांच्या नजरेसमोर जे नाव येतं ते नाव म्हणजे डॉक्टर कुमार सत्तरशी. निश्चितपणे त्यांनी एक युवा पिढी ह्या सुराज्याच्या चळवळीमध्ये कशी आणता येईल ह्याचा अत्यंत प्रवाहामध्ये राहून तन्मयतेने त्यांनी विचार केला. संदीप बर्वे हा सुद्धा या विचारधारेमधला एक कार्यकर्ता आहे. युवक क्रांती दलाचं कार्य करताना संदीप बर्वे यांनी राज्य कार्यवाह युवक क्रांती दल ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. कार्यवाह शांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, नंतर मानद साप्ताहिक समाज सत्ता याचा मानद संपादक म्हणूनही त्यांनी कार्य केलेलं आहे. सत्याग्रही विचारधारा या मराठी साप्ताहिकाचं, मासिकाचं त्यांनी प्रतिनिधी म्हणून कार्य केलेलं आहे. त्याचं मूळ गाव मालेगाव, नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव. तो राहतो सध्या कोथरूड इथे गांधी भवनमध्ये राहतो. त्याचं शिक्षण जे आहे ते इंग्रजी साहित्यामधलं समाजकार्य आणि पत्रकारिता असं त्यांनी शिक्षण केलेलं आहे. तो BA इंग्लिश लिटरेचर घेऊन तो BA झालेला आहे. नंतर मास्टर ऑफ सोशल वर्क म्हणजे MSW असं ज्याला म्हणतात त्यांनी डिप्लोमा इन MSW केलेला आहे. तसं डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा पुणे विद्यापीठामधला जेव्हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला तेव्हा तो 4थ्या क्रमांकावर त्यांनी आपलं गुणवत्ता ही त्या ठिकाणी प्रदर्शित केलेली होती. आत्तापर्यंत त्यांनी जे काही केलेलं आहे ते म्हणजे प्रबोधन कार्य, सेवा दलाचं जे प्रबोधन कार्य आहे, युवकरांच्या मार्फत जे प्रबोधन कार्य आहे ते विविध महाविद्यालय, शाळा, संस्था, मंडळ यामध्ये त्यांनी हजाराहून अधिक व्याख्यानं आणि कार्यशाळा घेतलेल्या आहेत. व्याख्यानांचे विषय आंबेडकर, शिवाजी महाराज आणि सर्व महामानव, भारतीय संविधान, समानतेचे महत्त्व असे अनेक विषय हे त्यांनी हाताळलेले आहेत. व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व विकास, संविधान या विषयावर विविध संस्थांमध्ये 100हून अधिक निवासी अनिवासी प्रशिक्षण शिबिरे घेतलेली आहेत. आपण जेव्हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा विचार करतो तेव्हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान केलं त्यांचंच योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे असा एक आपला समज आहे. परंतु ही बाब अर्धसत्य आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी योगदान केलं त्यांचं निश्चितच कौतुक आहे. आपल्या आयुष्याच्या समिधा त्यांनी त्या यज्ञामध्ये समर्पित केलेल्या आहेत. परंतु स्वातंत्र्यानंतरसुद्धा येणारी जी पिढी आहे, ज्या पिढ्या बदलत गेल्या त्या पिढ्यांनासुद्धा पूर्वजांचं योगदान
आणि आणि वर्तमान आणि भविष्याचा जो काही आढावा घेऊन त्याप्रमाणे आपल्या कार्याची दिशा दाखवण्याचं जे काही काम होतं ते काम करण्यामध्ये निश्चितच संदीप बर्वे याच्यासारख्या युवकाचा निश्चितच मोलाचा सहभाग आहे. संदीप, तुझं आत्ताचं वय बघता निश्चितच तुला अजून उज्ज्वल भविष्यकाळ आहे. तुला आज पुणे दर्पणच्या या व्याख्यानमालेमध्ये आम्ही विशेष करून आमंत्रित केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या पिढीकडे एक जाणकारी जी असते तर ती जाणकारी म्हणजे आपलं पूर्ण नाव सांगताना वडिलांच्या नावाबरोबर आईचं नावसुद्धा संदीप आवर्जून लिहितो. त्यांनी त्याचं नाव लिहिताना संदीप रजनी जयंत बर्वे म्हणजे माता पित्यांना अत्यंत सन्मानाने असा बोलणारा वागणारा असा हा विनम्र कार्यकर्ता आहे. संदीप, तुला पुणे दर्पणच्या वतीने आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. तुझ्या व्याख्यानाचा विषय ऐकण्यासाठी पुणेकरांप्रमाणेच आम्ही देखील आतुर आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आणि मराठी राजभाषेच्या दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण मराठी साहित्य, मराठी भाषा या संदर्भात खूप सजग आहोत, संवेदनशील आहोत. आणि म्हणून या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मराठी साहित्यिकांनी काय योगदान दिलं हे आपण आजच्या या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. आणि प्रामुख्याने स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्य आंदोलन भारताचं हे जगातलं सर्वात प्रेरणादायी जनआंदोलन मानलं जातं. आणि या जनआंदोलनाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. 1857ला जे बंड झालं ब्रिटिशांच्या साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये, या बंडाच्या माध्यमातून पहिला एक सामूहिक हुंकार भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये व्यक्त झाला. आणि हे फक्त एक बंड नव्हतं, तर या बंडामध्ये भारताचं स्वातंत्र्यानंतरचं स्वरूप कसं असेल याचा उल्लेख असलेलं संविधानसुद्धा निर्माण करण्याचा प्रयत्न 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातल्या योद्ध्यांनी केलेला होता. त्यानंतर स्वातंत्र्याची जशी मागणी सुरू झाली, लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची कल्पना उभी राहिली आणि त्यांनी त्यासाठी कार्यक्रम पण दिला. आणि टिळक युगाचा एक मोठा प्रभाव भारताच्या समाजमनावर पडला. बंगालची फाळणी करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर लाल बाल पाल यांच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रव्यापी चळवळ उभी राहिली, त्यानंतर लोकमान्य टिळकांच्याही मनामध्ये राष्ट्रवादाबद्दल अत्यंत वैचारिक स्पष्टता आली आणि त्यांनी दैनिक केसरीच्या त्यांच्या अग्रलेखांमध्ये खूप महत्त्वपूर्ण अशी मांडणी राष्ट्रवादाच्या बद्दल केलेली दिसते. टिळक युगाचा एक मोठा प्रभाव पडल्यानंतर 1920 साली टिळकांचं निधन झाल्यानंतर ही सगळी धुरा नेतृत्वाची, स्वातंत्र्य चळवळीचं सगळं नेतृत्व हे महात्मा गांधींकडे आलं आणि गांधी युगाचाही एक मोठा प्रभाव स्वातंत्र्य चळवळीवर पडलेला आपल्याला दिसतो. 1920 ते 1947 या 27 वर्षांच्या काळामध्ये गांधीजींचं नेतृत्व संपूर्ण भारतावर आणि भारतातल्या समाजमनावर उमटलेलं आणि भारतातले विविध थरातले, जाती धर्माचे, विविध लिंगाचे लोक या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात. 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 1949 साली जगातलं एक अत्यंत प्रेरणादायी, परिवर्तनवादी, पुरोगामी असं संविधान आपण जगाला अर्पण केलं. आणि हे संविधान आम्ही भारताचे लोक अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत, अशी या संविधानाच्या प्रास्ताविकेतली, उद्देशिकेतली वाक्य ही जगाला खूप प्रेरणादायी ठरली. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादापासून मुक्त होत असताना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये साम्राज्यवादापासून मुक्त होताना फक्त स्वातंत्र्याचा हुंकार नव्हता, तर स्वातंत्र्यानंतर आमचा भारत कसा असेल याचंही चित्र, याचंही प्रतिबिंब अनेक लेखनांमधून, कवितांमधून, भाषणांमधून व्यक्त होत होतं. दरवर्षी होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनांमध्ये स्वातंत्र्य चळवळीनंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा असेल, भारताची मूल्य कुठली असतील, भारताचं स्वरूप काय असेल, नागरिकांना कोणते मूलभूत हक्क दिले जातील, नागरिकांची कर्तव्य काय असेल, शासनाची मार्गदर्शक तत्त्व काय असतील, याची संपूर्ण चर्चा या अधिवेशनांमध्ये होत होती. आणि जसं आपण म्हणतो की कुठलंही व्यापक परिवर्तन, आमूलाग्र परिवर्तन जेव्हा समाजामध्ये होत असतं, त्याचा एक मोठा हुंकार हा साहित्यांमध्ये, शब्दांमध्ये व्यक्त होत असतो. आणि म्हणून
मराठी साहित्यिकांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक महत्त्वाचं योगदान दिलेलं दिसतं. आणि एक महत्त्वाची बाब आपल्याला अशी दिसते की स्वातंत्र्य चळवळीतले सर्व नेते, गांधीजी असतील, टिळक असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा समाजसुधारकांच्या परंपरेमधले महात्मा फुले असतील, हे सर्व माणसं, ही सगळी महामानव हे पत्रकारही होते, हे लेखकही होते आणि एका अर्थाने ते साहित्यिकही होते. या महामानवांचं हे वैशिष्ट्य होतं की अतिशय बहुआयामी अशा स्वरूपाचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या चळवळीमध्ये अनेक साहित्यिक सहभागी झाले. ते चळवळीचे नेते बनले आणि चळवळीचे नेतेही साहित्यिक बनले. म्हणजे साहित्यिक आणि नेते यांच्यामधली सीमारेषा स्वातंत्र्य चळवळीमध्ये पुसट झाल्याचं आपल्याला दिसतं. एक आरोप मराठी साहित्यावर नेहमी होतो की इतकी महत्त्वाची स्वातंत्र्य चळवळ आणि जगाला प्रेरणादायी वाटेल अशी ही स्वातंत्र्य चळवळ चालू असताना त्याचं म्हणावं तितकं प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये उमटलेलं दिसत नाही. हा आरोप जरी एका बाजूला आपण मान्य करत असलो तरी काही प्रमाणामध्ये मराठी लेखकांनी, कवींनी, साहित्यिकांनी आपल्या कादंबऱ्यांमधून, कविता संग्रहांमधून, नाटकांमधून मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्याबद्दलची आणि स्वातंत्र्यानंतरच्या भारताबद्दलची अभिव्यक्ती केलेली आपल्याला दिसते. त्याची यादी खूप मोठी आहे, पण त्यामध्ये प्रामुख्याने मला असं वाटतं की महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा जो स्वातंत्र्य लढा सुरू होता, या स्वातंत्र्य लढ्यानी एक गोष्ट सगळ्यांच्या मनामध्ये खूप प्रकर्षाने या गोष्टीने एक वैचारिक दिशा दिली. ती म्हणजे सशस्त्र क्रांतीपेक्षा अहिंसक जनआंदोलनानेच आपल्याला स्वातंत्र्य मिळू शकेल. स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर ब्रिटिशांच्या संसदेमध्ये, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा ठराव हा पास झाला पाहिजे. आणि म्हणून जसं स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधी, नेहरू हे सत्याग्रह करत होते, वेगवेगळ्या चळवळी उभ्या करत होते, तसंच परदेशाचे दौरे करून, युरोपचे दौरे करून, इंग्लंडचे दौरे करून इंग्लंडमधल्या सर्वसामान्य माणसाचं स्वातंत्र्याबद्दल एक अनुकूल मत तयार करण्याचा या सगळ्यांचा प्रयत्न होता. त्यामध्ये प्रामुख्याने गांधीजींचे जे इंग्लंडमध्ये दौरे झाले त्यावेळी गांधीजींबद्दल तिथल्या कामगारांच्या मनामध्ये संताप पण होता. कारण स्वदेशीचा जो आग्रह टिळकांनी धरला तोच आग्रह गांधीजींनी आपल्या सर्व चळवळीमध्ये धरला आणि त्यामुळे ज्या मिलमधनं कामगारांना उत्पन्न मिळत होतं त्या मिल बंद पडायला लागल्या, त्यांचं उत्पन्न कमी व्हायला लागलं आणि म्हणून स्वदेशीचा जो आग्रह भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये धरला गेला त्यामुळे इंग्लंडमधले मिल कामगार गांधीजींवर प्रचंड नाराज होते आणि म्हणून इंग्लंडला गेल्यानंतर गांधीजी थेट त्या कामगारांच्या वसाहतीत गेले. तिथे त्यांनी राहायला सुरुवात केली आणि त्यांची मनं जिंकली. लहान मुलांसोबत ते खेळायला लागले आणि अनेकांसोबत संवाद करून त्यांनी स्वतःबद्दलचे गैरसमज दूर केले. आणि या सगळ्या दौऱ्यांचा परिणाम असा झाला की तिथल्या इंग्लंडच्या निवडणुकीमध्ये भारताला स्वातंत्र्य दिलं पाहिजे हा निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा बनला. आणि तिथला जो मजूर पक्ष होता त्या मजूर पक्षाचे नेते ॲटली यांनी असं निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर केलं की जर आम्ही निवडून आलो तर भारताला स्वातंत्र्य देऊ. या सर्व प्रचार दौऱ्यांचा परिणाम म्हणून ॲटलींचं सरकार स्थापन झालं आणि भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा ॲटलींनी त्यावेळी केलेलीच होती. त्या संदर्भातल्या हालचालीसुद्धा सुरू झाल्या आणि एक कॅबिनेट मिशन पाठवलं गेलं आणि या कॅबिनेट मिशननी भारताच्या स्वातंत्र्यासंदर्भाची सगळी बोलणी काँग्रेस, मुस्लिम लीग आणि राजांचे जे प्रतिनिधी होते, जे प्रिन्सिसस्थानची मागणी करत होते, जे 550 संस्थानांचे प्रतिनिधी होते, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. हे सगळं घडत असताना या स्वातंत्र्य चळवळीबद्दल शाळांमधली मुलं असतील, कॉलेजमधले विद्यार्थी असतील, हे सगळेजण या चळवळीने भारावून गेलेले होते. आणि हे सगळे विषय आपल्याला विविध कथा कादंबऱ्यांमध्ये, नाटकांमध्ये, कवितांमध्ये प्रकर्षाने दिसतात. जे लोक गांधींच्या सोबत महाराष्ट्रातून त्यांचे अनुयायी म्हणून त्यांच्या चळवळीमध्ये ज्यांनी स्वतःचं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं, त्या अनेक लोकांनी विविध माध्यमातून लेखन केलं. त्यामध्ये प्रामुख्याने जे नाव आपण घेऊ शकतो ते गांधीजींनी ज्यांना वैयक्तिक सत्याग्रही म्हणून सर्वप्रथम ज्यांची निवड केली ते आचार्य विनोबा भावे, साने गुरुजी यांसारख्या माणसांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये फक्त कार्यकर्ता किंवा नेता म्हणून किंवा सत्याग्रही म्हणून योगदान दिलं नाही,
तर अतिशय चांगल्या पद्धतीची पुस्तकं, ग्रंथ त्यांनी लिहिले आणि या सर्वांचं योगदान हे मराठी साहित्यामध्ये महत्त्वाचं योगदान म्हणून मानलं गेलं पाहिजे असं अनेक अभ्यासक मानतात. म्हणजे जे प्रस्थापित मराठी लेखक, कवी होते त्यांच्याबरोबरच गांधीजींच्या चळवळीमध्ये सहभागी झालेले हे त्यांचे अनुयायी होते, विनोबा भावे आणि साने गुरुजींसारखे, या सर्वांनी मोठ्या प्रमाणावर, विपुल प्रमाणावर लेखन केलं आणि समाज विषयातल्या अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला. विनोबांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला. विनोबांनी गांधींच्या सर्व मार्गांबद्दलची पुस्तकं लिहिली आणि विनोबा हे भाषाप्रभू म्हणून ओळखले जायचे. त्यांचा प्रभाव त्यावेळच्या मराठी अभ्यासकांवर, मराठी लेखकांवर पडलेला दिसतो आपल्याला. साने गुरुजींनी जे लिहिलं ते श्यामची आई या संदर्भात आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण श्यामची आई हे एकमेव साने गुरुजींचं योगदान नाही. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात खूप महत्त्वाचं लिखाण केलं. ते प्रामुख्याने दुर्लक्षित राहिलेलं आपल्याला दिसतं आणि म्हणून लिहिलं, अभिव्यक्त होणं हे या स्वातंत्र्य चळवळीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला दिसतं. जे राज्यघटनेमध्ये आपल्याला मूलभूत अधिकार म्हणून हक्कांच्या यादीमध्ये मिळालं, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्यानंतर दिलेल्या संविधानाने आपल्याला हे मूलभूत स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे. हे स्वातंत्र्य याची चर्चा या अधिवेशनांमध्ये, या स्वातंत्र्य चळवळीतल्या विविध आंदोलनांमध्ये झालेली आपल्याला दिसते आणि त्याचं प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसतं. महाराष्ट्राचं आणि गांधीजींचं अनन्यसाधारण नातं आहे हे आपल्याला इतिहासावरून दिसतं. साबरमतीचा आश्रम त्यांनी सोडल्यानंतर ते महाराष्ट्रात आले. वर्ध्यामध्ये त्यांनी सेवाग्राम आश्रमाची उभारणी केली आणि ते असं म्हणायचे की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे. इथे गावोगावी कार्यकर्ते आहेत आणि ज्यांना सामाजिक कार्य, सामाजिक चळवळ शिकवावी लागत नाही असा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र. आणि म्हणून आपण भारतीय म्हणून आणि मराठी माणूस म्हणून हा आपला अभिमानाचा विषय आहे की सामाजिक कार्याबद्दल, समाजातल्या महत्त्वाच्या विषयांबद्दल कार्यकर्ते पण असल्याची एक परंपरा महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते. महाराष्ट्राच्या वरती उत्तरेचा जो भाग आहे, नर्मदेच्या नदीच्या परिसराचा जो भाग आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर अध्यात्माचं एक आकर्षण आपल्याला दिसतं. सगळे देव किंवा अध्यात्मातली विविध महत्त्वाची माणसं ही उत्तर भारतामध्ये जन्माला आलेली आपल्याला दिसतात. दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने चित्रपट माध्यमाचं आकर्षण आपल्याला दिसतं. महाराष्ट्र आणि बंगाल या दोन राज्यांचं महत्त्व यासाठी आहे ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये साहित्यिकांची एक मोठी मालिका, मोठी परंपरा निर्माण केली. माणसं लिहायला लागली आणि या लिखाणाचे महत्त्वाचे टप्पे टिळक युगानंतर सुरू झालेले आपल्याला दिसतात. म्हणजे 1920 ते 1947 या काळामध्ये मराठी साहित्यिकांनी, मराठी लेखकांनी स्वातंत्र्य चळवळीच्या संदर्भात खूप महत्त्वाचं असं लिखाण केलेलं आपल्याला दिसतं. 1926 साली निशस्त्राचं राजकारण नावाची एक कादंबरी लिहिली गेली. हा जो अहिंसक जन आंदोलनाचा, सत्याग्रही मार्गाचा गांधीजींचा संदेश होता, हा संदेश अधिक विस्ताराने आपल्यापर्यंत यावा हा या कादंबरीचा हेतू होता. विनायक भोळे यांनी फाटकी वाकळ नावाची कादंबरी लिहिली. वररंकर यांनी मी राम जोशी, ग्रामोद्धार आणि गांधीवादाचं एक विश्लेषण करणारी कादंबरी लिहिली. गोदा राणी या कादंबरीने मराठी साहित्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा सुरू केली, जी गोदा राणी परुळेकर यांचं संपूर्ण शैक्षणिक कार्य होतं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये एका बाजूला शैक्षणिक विकासाचंही जे कार्य सुरू होतं त्याबद्दल वि वा हडप्पा यांनी ही कादंबरी लिहिली. त्यांनीच अन्नदाता उपाशी या स्वरूपाची सुद्धा एक कादंबरी लिहिली, या नावाची एक कादंबरी लिहिली. गदिमांचंही एक महत्त्वाचं योगदान मराठी साहित्यामध्ये, तर त्यांची आपण प्रेरणा घेतोच. जशी कुसुमाग्रजांची प्रेरणा आपण घेतो तसं गदिमांची प्रेरणा घेतो. पण गदिमांचं संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य चळवळीने भारावून गेलेलं होतं. त्यांचे जे लहान भाऊ होते व्यंकटेश माडगुळकर, त्यांनी कोवळे दिवस, स्वातंत्र्य चळवळ आणि वावटळ या स्वरूपाच्या कादंबऱ्या लिहिल्या. बा कोलटकर यांनी इंग्रजांचा पराभव नावाची कादंबरी लिहिली. असहकार आंदोलनावर 1928 साली विषप्रयोग नावाची कादंबरी लिहिली गेली. 1926ला दडपशाही ही वि लाटलीकर यांनी लिहिलेली कादंबरी. एकनाथ यादव नावाचे एक लेखक 1930च्या सुमारास त्यांनी महात्मा गांधींबद्दल त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आणि त्यांनी महात्मा गांधी सैतान की साधू नावाची एक कादंबरी लिहिली. आणि या कादंबरीमध्ये संपूर्ण विश्लेषण करून त्यांनी शेवटी गांधीजी
त्यांची स्वातंत्र्य चळवळ, त्यांच्यासोबत गेलेले लोक, या सर्वांचा परामर्श घेताना गांधीजी हे साधूच आहेत, त्यांच्याबद्दल सैतान हे जे सगळं बोललं जातं हा सगळा प्रचाराचा भाग आहे असं सांगितलं. आणि खरा देशभक्त वाकरूप भावे यांची कादंबरी असेल जी सशस्त्र क्रांतीचं समर्थन करत होती. दाना शिखरे यांचं एक महत्त्वाचं नाव या मराठी साहित्यिकांच्या योगदानामध्ये आपल्याला दिसतं. त्यांनी थोरली आई या कादंबरीमध्ये एका ध्येयवादी प्राध्यापकाचं संपूर्ण व्यक्तिचित्र रेखाटलेलं आपल्याला दिसतं, जे स्वातंत्र्य चळवळीच्या ध्येयवादानी भारावून गेलेलं दिसतं. नौखालीच्या सगळ्या भागामध्ये जसं स्वातंत्र्य दृष्टिक्षेपामध्ये आलं तसं जनरल सुरावर्दी जे मुस्लिम लीगचे नेते होते आणि बंगालचे पंतप्रधान होते, त्यांनी मोहम्मद अली जिना यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कृतीचा त्यांचा आदेश, जिनांचा आदेश मानण्यासाठी बंगालच्या सर्व पोलिसांना सुट्टी दिली आणि सर्व दहशतवादी रस्त्यावर उतरले शस्त्र घेऊन आणि मोठ्या प्रमाणावर हजारो माणसं मारली गेली. या हत्याकांडावर 1948चं तुडवलेलं घुसळ नावाचं एक कादंबरी आली. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यावर नावी बापटांची हंबीरराव आणि पुतळाबाई ही कादंबरी आली. नासी फडके आणि वि स खांडेकर या दोन लेखकांनी मराठी साहित्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान दिलं. त्या दोघांच्या मध्ये कलेसाठी कला का जीवनासाठी कला या संदर्भातले जे वाद झाले त्यांनी सुद्धा मराठी वाचकांचं एक महत्त्वाचं विचारमंथन त्यांच्या मनामध्ये घडवून आणलं. नासी फडकेंनी काही कादंबऱ्यांमध्ये स्वातंत्र्य लढ्याचं जे वर्णन आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. 1932 साली त्यांनी निरंजन नावाची कादंबरी लिहिली. 1942 साली शाकुंतल, 1941 साली गुप्त प्रायश्चित्त, 1941 साली वादळ. आणि या सगळ्या कादंबऱ्यांचे विषय जर आपण लक्षात घेतले तर निरंजन कादंबरीमध्ये कायदेभंगाची चळवळ, प्रवासी कादंबरीमध्ये काँग्रेसचं राजकारण, उन्माद या कादंबरीमध्ये साम्यवादी चळवळ. आणि या सगळ्या कादंबऱ्यांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाचकांवर पडला. कारण आत्ता जे आपण यूट्यूबचं, फेसबुक, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया चॅनल्सचं युग बघतो, तेव्हा एकच युग होतं, ते म्हणजे प्रिंट मीडियाचं. आणि मराठी साहित्याचा एक मोठा प्रभाव प्रामुख्याने तरुणांवरही पडत होता, कारण पहिला वाचक वर्ग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तयार होत होता. आणि त्यांचे आवडते लेखक नासी फडके, वि स खांडेकर, यामधल्या फडकेंनी या ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्यांनी गांधीवादी किंवा काँग्रेसच्या चळवळीचं मोठं रेखाटन, मोठं व्यक्तिचित्रण आपल्या कादंबऱ्यांमध्ये केलेलं दिसतं. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भातलं दाना शिखरे यांची कादंबरी, ही सगळ्या कादंबरींचे विषय जर आपण लक्षात घेतले तर जालियनवाला बाग हत्याकांडापासून ते संविधान निर्मितीपर्यंत, फाळणीच्या काळात उसळलेल्या दंगलींपासून ते 1857च्या सगळ्या उठावापर्यंत, हे सगळे जे विषय या सगळ्या साहित्यामध्ये येत गेले, यांनी वाचकांच्या मनामध्ये या स्वातंत्र्य चळवळीबद्दल एक महत्त्वाची विचारांची परंपरा सुरू केली. कारण भारताचा स्वातंत्र्य लढा जो होता ते जन आंदोलन होतं. म्हणजे भारतातला प्रत्येक संवेदनशील माणूस हा या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होता. अगदी महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातला 16 वर्षाचा एक शिरीष कुमार नावाचा मुलगा, जो प्रभात फेरीमध्ये राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन निघाला. त्यावेळी ब्रिटिशांनी सांगितलं होतं की जो माणूस तिरंगा हातात घेईल तो आमच्या विरुद्ध आहे असं आम्ही मानू आणि त्याच्यावर लाठीचार केला जाईल, लाठीमार केला जाईल, हल्ले केले जातील, प्रसंगी गोळ्या घातल्या जातील. पण शिरीष कुमार नावाचा एक मुलगा हातामध्ये तिरंगा घेऊन चालत राहिला. ब्रिटिशांनी लाठीमार केला, पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि शेवटी गोळीबार केला. या गोळीबारमध्ये पोलिसांना साधारणपणे आदेश दिला जातो की माणसांना मारायचं नाही, त्यामुळे पायावर गोळ्या मारण्याचा आदेश असतो. पण शिरीष कुमार हा 16 वर्षाचा एक लहान मुलगा, पायावर मारलेली गोळी, मोठ्या माणसाच्या पायावर मारलेली गोळी, ती त्याच्या कपाळात घुसली आणि तिथे तो खाली पडला, पण त्याच्या हातातला तिरंगा खाली नाही पडला. अशी अनेक संवेदनशील माणसं ही शहीद झाली स्वातंत्र्य चळवळीमध्ये. या सगळ्या शहीद क्रांतिकारकांचा, या सगळ्या शहीद स्वातंत्र्य सैनिकांचा मोठा प्रभाव समाज मनावर पडत होता. शहीद भगतसिंग असेल, चंद्रशेखर आझाद असतील, शहीद उधमसिंग असतील किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, या सर्वांनी या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सशस्त्र मार्गाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्याचंही प्रतिबिंब आपल्याला या सगळ्या साहित्यांमध्ये दिसतं.
पण प्रामुख्याने 1920 नंतर गांधीजींच्या नेतृत्वाखाली सत्याग्रही जनआंदोलनाची जी नवी पद्धत, जी संपूर्ण जगालाही नवीन होती, ज्याची प्रेरणा जगानेही नंतर घेतली, या अहिंसक जनआंदोलनाची, सत्याग्रही मार्गाची मोठी चिकित्सा जी व्हायला पाहिजे होती मराठी साहित्यामध्ये, ती झालेली आपल्याला दिसत नाही. त्याचा प्रभाव पडलेला दिसतो आपल्याला, पण त्याची चिकित्सा ज्या प्रमाणावर हवी होती त्या प्रमाणावर नव्हती. म्हणून मराठी साहित्यिकांच्या बद्दलची ही जी यशोगाथा या फिल्म्सच्या माध्यमातून आपण हे सगळं प्रतिबिंब स्वातंत्र्य चळवळीचं कसं उमटलं याचा वेध घेण्याचा हा जो प्रयत्न करतोय, या क्रांतिकारकांची चरित्र आपल्या सगळ्यांसमोर यावीत, हा जो या चॅनलचा उद्देश आहे, हा याच्यासाठी महत्त्वाचा आहे की ही स्वातंत्र्य चळवळीची सगळी यशोगाथा, ही 75 वर्ष, हे अमृत महोत्सवी, आता जे आपण अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, हे स्वातंत्र्य चळवळ, ही स्वातंत्र्य लढा आणि याच्यातनं आलेलं संविधान, भारताच्या स्वातंत्र्यानंतर जे छोटे छोटे देश आशियामध्ये, युरोपमध्ये स्वतंत्र झाले, ज्यांना लोकशाही मिळाली, त्यांनी या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा मोठ्या प्रमाणावर घेतलेली दिसते. म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेलांनी अगदी गांधीजींच्याच मार्गाने जाऊन इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठा लढा उभारला. स्वातंत्र्य जेव्हा मिळायला सुरुवात झाली तेव्हा त्यांनी इंग्रजांना सांगितलं की तुम्ही परत इंग्लंडमध्ये जाऊ नका, तुम्ही आमच्या सोबतच राहा. आणि काही गोरी माणसं इंग्रज हे त्यांचं ऐकून साऊथ आफ्रिकेमध्ये राहिले. गांधीवादाची किंवा सत्याग्रही मार्गाची चिकित्सा करून सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास असलेले नेल्सन मंडेला संपूर्णपणे गांधीवादी झाले आणि दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळवून एक अतिशय परिवर्तनवादी संविधान बनवण्यासाठी त्यांनी गांधींची प्रेरणा घेतली. नेल्सन मंडेला साऊथ आफ्रिकेमध्ये जी प्रेरणा घेतात ते महाराष्ट्रातले मधले मराठी साहित्यिक संपूर्ण पट जर आपण समोर ठेवला तर त्याचं प्रमाण खूप अल्प दिसतं. मराठी साहित्य हे प्रामुख्याने मध्यमवर्गीय राहिलं, त्या कविता प्रामुख्याने मध्यमवर्गीय राहिल्या आणि त्यांचं संपूर्ण जे अनुभव विश्व होतं ते मध्यमवर्गीय होतं. स्वातंत्र्यानंतर याची चिकित्सा सुरू झाल्यानंतर दलित साहित्य, ग्रामीण साहित्य हे साहित्य विश्वामध्ये यायला लागलं, पण तोपर्यंत प्रामुख्याने मध्यमवर्गीय लेखकांचा प्रभाव हा मराठी साहित्यावर दिसतो. त्यामुळे एक चिकित्सेचा मुद्दा हा आहे की जी मी आता यादी वाचून दाखवली कादंबऱ्यांची आणि कवितांची, नाटकांची, ती संपूर्ण मराठी साहित्यिकांचं प्रतिनिधित्व करत नाही. त्याचं प्रमाण आपल्याला अत्यल्प दिसतं. आणि म्हणून जेव्हा आपण मराठी राजभाषेचा विचार करतो, मराठी राजभाषेच्या दिनाच्या निमित्ताने कुसुमाग्रजांकडनं आपण प्रेरणा घेतो, तेव्हा या सगळ्या कवितांमध्ये, या सगळ्या नाटकांमध्ये मराठी भाषेचं जे समृद्ध स्वरूप आपल्याला आज दिसतं ते स्वातंत्र्य चळवळीच्या दरम्यान ते प्रामुख्याने शहरी आणि मध्यमवर्गीय मराठी भाषा आपल्याला या सगळ्या साहित्यामध्ये दिसते. ग्रामीण भागामध्ये बोलले जाणारे शब्द, दलितांमध्ये, वंचितांमध्ये, आदिवासींमध्ये बोलले जाणारे शब्द, याचं प्रतिनिधित्व आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही. त्यामुळे याची चिकित्सा करत असताना आपल्याला असं दिसतं की या अहिंसक जनआंदोलनाची चिकित्सा मराठी साहित्याने केली नाही. परिवर्तनाआधी हे जे साहित्याचं महत्त्व असतं, साहित्यातनं परिवर्तनाचे हुंकार लोकांच्या मनामध्ये उमटत असतात. जे रशियन राज्यक्रांतीमध्ये किंवा फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये आपल्याला दिसतं की क्रांती होण्याआधी साहित्यिकांच्या मनामध्ये क्रांती होत असते. आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर म्हणजे नेहरूंपासून ते सुभाषचंद्र बोसांपर्यंत त्यावेळचे सगळे जे तरुण नेते होते त्या सगळ्यांवर रशियन राज्यक्रांतीचा एक मोठा प्रभाव आपल्याला दिसतो. आणि या रशियन राज्यक्रांतीने आणि फ्रेंच राज्यक्रांतीने ज्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्व दिली ती आपल्या राज्यघटनेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. या फ्रेंच राज्यक्रांती आणि रशियन राज्यक्रांतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये साहित्यिकांची भूमिका होती तितकी भूमिका आपल्याला मराठी साहित्यिकांची दिसत नाही. साने गुरुजी, विनोबा या सगळ्यांबरोबरच पु ल देशपांडे असतील, आचार्य अत्रे असतील, स्वातंत्र्यानंतरचे प्रभावी मराठी लेखक, या सर्वांवर, या मराठी लेखकांवर, साहित्यिकांवर स्वातंत्र्य चळवळीतल्या मूल्यांचा मोठा प्रभाव आपल्याला दिसतो. पु ल देशपांडेंनी तर त्यांच्या सगळ्या पुस्तकांमध्ये हे नमूद केलेलं आहे की ते तेव्हा लहान होते, पण घरामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या ज्या चर्चा त्यांनी ऐकल्या, तरुण वयामध्ये ते सुद्धा त्या चळवळीमध्ये थोड्याफार प्रमाणात सहभागी झाले, त्यांच्या पत्नीही सहभागी झाल्या, पण घरामध्ये स्वातंत्र्य चळवळीबद्दल चिकित्सा व्हायची,
गांधींच्या मार्गाबद्दल चिकित्सा व्हायची. ज्यांनी गांधींचा खून केला, ज्यांनी गांधींबद्दल सतत अपप्रचार केला, त्या हिंदुत्ववादी मंडळींनी सातत्याने घराघरांमध्ये जाऊन, प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या शहरी मध्यम वर्गामध्ये हे आपल्याला दिसतं की या स्वातंत्र्य चळवळीची निंदा नालस्ती करण्याचाही प्रयत्न केला. त्याचा वेध खिल्ली नावाच्या आपल्या पुस्तकामध्ये पु ल देशपांडेंनी खूप मार्मिक पद्धतीने घेतलेला आहे. आणि म्हणून संविधान नावाची एक महत्त्वाची साहित्य निर्मिती जी संविधान समितीच्या माध्यमातून 1946 ते 1949 या 3 वर्षाच्या काळामध्ये आपल्याला दिसते, त्यामध्ये मराठी व्यक्तींचं, मराठी साहित्यिकांचं, त्याचंही त्या संविधान निर्मितीचं प्रतिबिंब आपल्याला याच्यामध्ये दिसत नाही. म्हणून सामाजिक राजकीय स्थितीचा खोलवर प्रभाव ज्या मराठी लेखकांवर पडला, त्यांनी गांधीवाद आणि समाजवादाचं जे त्यांच्या मनामध्ये विचारमंथन झालं त्याचं सगळं प्रतिबिंब आपल्या कादंबऱ्यांमध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये केला. टिळकांचाही प्रभाव गांधीजींच्या अगोदर साहित्यावर होता, पण ते आपल्याला असं दिसतं की साहित्याचं, पत्रकारितेचं एक प्रारंभिक काळ तो होता. त्यावेळी प्रिंटिंग आणि एकूण सगळ्या पुस्तकांची निर्मिती ही 1920 नंतर, 1925 नंतर अधिक प्रभावी पद्धतीने झाली. तरीसुद्धा लोकमान्य टिळकांचा एक महत्त्वाचा प्रभाव याच्यासाठी पडला कारण त्यांनी राष्ट्रवादाची प्रखर मांडणी केली. टिळकांनाच हा प्रश्न पडला होता की आपण म्हणतो की हा देश एकत्र आला पाहिजे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक अतिशय स्वराज्याची, सर्वसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व असलेला एक भारत निर्माण झाला पाहिजे. पण एका बाजूला असं आपण म्हणत असताना प्रत्येक राज्याच्या अस्मिता खूप प्रखर आहेत आणि म्हणून केसरीच्या अग्रलेखांमध्ये टिळक सतत हा प्रश्न विचारतात की आम्ही एक राष्ट्र मागतोय, पण आमच्यामध्ये एकत्वाची भावना कुठे आहे? बंगालची फाळणी झाल्यानंतर लाल बाल पाल यांच्या नेतृत्वाखाली जी चळवळ उभी राहिली, त्यानंतर केसरीच्या अग्रलेखामध्ये टिळक वर्णन करतात की या देशामध्ये सर्वांना एका धाग्याने बांधता येईल, एकत्वाची भावना सर्वांच्या मनामध्ये निर्माण होईल, असं एक तत्व आहे. आणि ते तत्व साम्राज्यवादाच्या विरोधात उभं राहणं हे ते तत्व आहे. त्यामुळे टिळक युगाचा जो प्रभाव मराठी साहित्यावर, मराठी भाषेवर पडलेला आपल्याला दिसतो, तो प्रामुख्याने राष्ट्रवादाची एक प्रभावी मांडणी टिळकांनी केली. त्याचबरोबर गांधीवादी, समाजवादी विचारांच्या सगळ्या विचारांचा जो प्रभाव आपल्याला कादंबऱ्यांमध्ये दिसतो, त्यामुळे गांधींच्या जनजागृतीच्या कार्यक्रमांचंही चर्चा आपल्याला या कादंबऱ्यांमध्ये दिसते. मध्यम वर्गाचं साहित्य वर्तुळावर जे प्रभाव होता, त्यामुळे ही जी स्वातंत्र्य चळवळ होती, ही स्वातंत्र्य चळवळ एका अर्थाने तरुण लेखकांच्या, तरुण कवींच्या नाटकांमध्ये जास्त प्रमाणावर, कादंबऱ्यांपेक्षा आपल्याला असं दिसतं की नाटकांमध्ये याचा प्रभाव आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर दिसतो. जे स्वयंसेवक म्हणून विविध आंदोलनांमध्ये स्वातंत्र्य चळवळीतले जे नेते होते, त्यांच्यासोबत स्वयंसेवक म्हणून ज्यांनी कामं केली, ज्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत एक सेवादल नावाची संघटना बांधली, त्यामध्ये ग प्र प्रधान यांचं महत्त्वाचं नाव आपल्याला दिसतं. ग प्र प्रधान असतील किंवा अनेक स्वयंसेवकांनी आपली सगळी व्यक्तिचित्र, आपली आत्मचरित्र लिहिलेली आपल्याला दिसतात. जशी स्वातंत्र्य चळवळीतल्या राजकीय स्वातंत्र्याची मागणी एका बाजूला गांधीजी करतात, पण त्याच बाजूला गांधीजींवर जेव्हा हा आरोप होतो की तुमचं हा सगळा स्वातंत्र्य लढा हा फक्त सवर्णांच्या स्वराज्यासाठी आहे, म्हणजे इंग्रज भारतामधनं गेल्यानंतर कोणाचं राज्य येईल तर पुन्हा एकदा इंग्रजांच्या पूर्वी जी जाती आधारित, वर्ण आधारित उच्च निचतेची परंपरा, सामाजिक विषमतेची परंपरा या देशामध्ये आहे, त्यांचंच राज्य पुन्हा एकदा स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित होईल, हा जो प्रश्न विचारला जात होता. त्यामुळे गांधीजींनी संपूर्ण राजकारणाचा संन्यास घेऊन 3 वर्ष अस्पृश्यता निवारणाचं काम केलं आणि या अस्पृश्यता निवारणाचं काम केल्याबद्दल पुण्याच्या नगरपालिकेने त्यांचा सत्कार केला. या नगरपालिकेमध्ये महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रभाव होता आणि त्या सत्कार समारंभामध्ये गांधीजींवर पहिला हल्ला हिंदू महासभेने केला. एकूण 4 हल्ले त्यानंतर झाले आणि शेवटच्या हल्ल्यांमध्ये गांधीजींची हत्या झालेली आपल्याला दिसते. पण गांधीजींच्या बद्दल महाराष्ट्रामध्ये एक महत्त्वाचं आपल्याला एक विश्लेषण हे करावं लागेल की जसं गांधीजींबद्दल प्रचंड गॉसिपिंग, कुजबूज जी आपल्याला दिसते, त्याचबरोबर गांधीजींच्या प्रेरणेने
खूप महत्त्वाचं योगदान कार्यकर्त्यांनी दिलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे प्रामुख्याने गोपाळकृष्ण गोखलेंचं योगदान गांधीजींच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला नमूद करावं लागेल. जेव्हा दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांच्या न्याय हक्कांसाठी गांधीजी लढत होते, तेव्हा ते भारतामध्ये यायचे, पुण्यामध्ये सभा घ्यायचे आणि गोपाळकृष्ण गोखलेंना त्यांनी गुरु मानलं होतं. टिळकांनाही ते भेटत होते. टिळकांच्या कडनंही त्यांनी चतुसूत्रीचा कार्यक्रम घेतला आणि एका अर्थाने गांधीजींनी टिळकांच्या आणि गोखलेंच्या मार्गाचा एक समन्वय करून सत्याग्रही मार्ग त्यांचा साऊथ आफ्रिकेमध्ये त्यांना मिळालेला सत्याग्रही मार्गाची उभारणी भारतामध्ये करायला सुरुवात केली. गोखलेंनी त्यांना असं सांगितलं की स्वातंत्र्याची चळवळ म्हणजे साऊथ आफ्रिकेतली चळवळ जेव्हा सुरू होती गांधीजींची, त्याची चर्चा भारतामध्ये होती आणि त्यांनी प्रभावित होऊन गोपाळकृष्ण गोखले साऊथ आफ्रिकेत गेले. तिथल्या इंग्रज अधिकाऱ्यांची त्यांनी पटवून सांगितलं आणि त्यावेळी गांधीजींच्या लढ्यासाठी 1905-06च्या सुमारास गोखलेंच्या नेतृत्वाखाली लोकवर्गणी उभी करण्यात आली आणि सुमारे 5 लाख रुपयांचा निधी दक्षिण आफ्रिकेच्या लढ्यासाठी गोखलेंनी दिला आणि ते इंग्लंडमध्येही गेले. ब्रिटिशांच्या पार्लमेंटमध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या प्रश्नांची सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि साऊथ आफ्रिकेतला लढा गांधीजींनी यशस्वी केल्यानंतर गोखलेंनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि भारतात आल्यानंतर गोखलेंनी सांगितलं की लगेच तुम्ही राजकीयदृष्ट्या सक्रिय होऊ नका, सुरुवातीला तुम्ही संपूर्ण भारताचा दौरा करा. आणि रेल्वेच्या जनरल डब्यातनं गांधीजींनी संपूर्ण देश बघितला, देशाची परिस्थिती बघितली. एका गुजराती कुटुंबात जन्माला आलेले गांधीजी इंग्लंडमध्ये शिकले आणि त्यानंतर ते परत भारतात आले. पण भारताची विविधता, भारताची सामाजिक प्रश्न त्यांना या सगळ्या प्रवासामध्ये दिसले आणि त्यानंतर जेव्हा ते सक्रिय झाले स्वातंत्र्य चळवळीत, तेव्हा त्यांच्यापेक्षा सिनियर असलेल्या नेत्यांना मागे टाकून ते टिळकांनंतर सर्वानुमते सर्वांचे लोकनेते झाले. आणि यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की चंपारणमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचा जो लढा उभा केला, या लढ्याचा एक मोठा प्रभाव संपूर्ण देशामध्ये पसरला. आज आपण असं बघतो की दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. या सगळ्या शेतकऱ्यांनी गांधीजींच्या चंपारणच्या शेतकऱ्यांच्या लढ्यापासून प्रेरणा घेतलेली आपल्याला दिसते. अगदी अमूल कंपनीपर्यंत शेतकऱ्यांनी जे सहकारी दूध संघाच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे, संपूर्ण जगामध्ये शेतकरी महिलांनी अमूल या डेअरीच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे त्याचा अभ्यास हा अनेक ठिकाणी होत असतो. म्हणून गांधीजींचं नेतृत्व जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्वानुमते सगळ्यांच्या मनामध्ये ज्यांनी एक अधिराज्य निर्माण केलं, याचा अभ्यास आज सुद्धा केला जातो. की कुठलाही सोशल मीडिया, फोन, SMS नसताना, गांधीजींकडे प्रभावी वक्तृत्व नसताना, एका नेत्याकडे असलेली म्हणजे असं मानलं जातं की नेत्याकडे प्रभावी शरीरयष्टी असावी लागते, ती नसताना लाखो माणसं गांधींच्या एका शब्दानुसार त्यांच्या चळवळीत का सहभागी होत होती. म्हणून जगभरातल्या कम्युनिकेशन स्टडीजचे विद्यार्थी किंवा जगभरातल्या मॅनेजमेंट स्टडीजचे विद्यार्थी गांधीजींच्या या नेतृत्व कौशल्याचा अभ्यास नेहमी करत असतात. गांधीजींची भेट जगभरातले पत्रकार घ्यायचे. लुई फिशर या पत्रकाराने वारंवार गांधींची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी जे पुस्तक लिहिलं त्यावरून रिचर्ड ॲटनबरो यांनी गांधी ही फिल्म तयार केली स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आणि त्याला अनेक ऑस्कर अवॉर्ड्स मिळाले. गांधींबद्दल हे सगळं अभ्यास केला जात असताना त्याचं प्रतिबिंब आपल्याला मराठी साहित्यिकांच्या कादंबऱ्यांमध्ये, मराठी ग्रंथांमध्ये पाहिजे तेवढं दिसत नाही. गांधींची अपॉइंटमेंट 3 मिनिटाची असायची, घड्याळाकडे त्यांचं लक्ष असायचं, त्यांचं टाईम मॅनेजमेंट, त्यांनी माणसांशी केलेला संवाद, त्यांनी सर्वसामान्य माणसाला ही स्वातंत्र्य चळवळ आपली वाटेल यासाठी केलेल्या वेगळ्या क्लुप्त्या, याची चर्चा जी साहित्यामध्ये व्हायला पाहिजे होती ती आपल्याला होताना दिसत नाही. एका बाजूला स्वातंत्र्य चळवळीचं गौरवीकरण आणि दुसऱ्या बाजूला गांधी नेहरूंच्या मार्गाची खिल्ली, त्याच्याबद्दलचे गैरसमज पसरवणं, त्याच्याबद्दलच्या अफवा पसरवणं, यामध्ये एका मध्यमार्गी पद्धतीने या स्वातंत्र्य चळवळीचं जे विश्लेषण व्हायला पाहिजे होतं ते आपल्याला दिसत नाही. पण याचबरोबर गांधींचं जे पहिलं चरित्र 1915च्या सुमारास अवंतिकाबाई गोखलेंनी लिहिलं, त्याची प्रस्तावना लोकमान्य टिळकांनी दिलेली आहे. आणि मी जेव्हा शाळेमध्ये, माध्यमिक शाळेमध्ये मराठीच्या विषयामध्ये
अभ्यासक्रमामध्ये आम्हाला ही लोकमान्य टिळकांनी लिहिलेली गांधीजींच्या चरित्राची प्रस्तावना वाचायला मिळते, तेव्हा टिळकांनी गांधींच्या नेतृत्वाबद्दल प्रशंसा व्यक्त करताना हा माणूस देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व या पुढच्या काळामध्ये करेल असं प्रतिपादन या प्रस्तावनेमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळे हे जे साहित्य आणि स्वातंत्र्य आंदोलनाचा परस्पर संबंध होता, तो स्वार्थ त्याग असेल किंवा हा जो ध्येयवाद असेल, याचं प्रतिबिंब ज्या नमूद केलेल्या मी यादीमधल्या कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये उमटलेलं आपल्याला दिसतं. पण या स्वातंत्र्य चळवळीतनं सामूहिक विचारांची अभिव्यक्ती झाली. राष्ट्रवाद नावाची एक संकल्पना मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये निर्माण झाली. इंग्रज, पोर्तुगीज आणि डचांच्या साम्राज्यवादाच्या विरोधामध्ये लोकांचं प्रबोधन करण्याचं काम या सगळ्या कादंबऱ्यांनी आणि या लेखनांनी केलं. साने गुरुजींनी जी पुस्तकं लिहिली त्या पुस्तकांची नावच अत्यंत प्रेरणादायी आहेत, ज्यांचं सगळं महत्त्व स्वातंत्र्य चळवळीतलं, ज्यांची पात्र ही सगळी स्वातंत्र्य चळवळीतली आहेत. पहिलं पुस्तक आहे क्रांती आणि दुसरा पुस्तक आहे नवा प्रयोग. वंदे मातरम या कादंबरीने, बंकिमचंद्र चटर्जी यांच्या कादंबरीने त्यावेळच्या स्वातंत्र्य चळवळीच्या अनेक तरुणांना, सहभागी झालेल्या सत्याग्रहींना प्रेरणा दिली. वंदे मातरम हे आपण आता राष्ट्रगान म्हणून स्वीकारलेलं आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीचं भाषांतर हे श्री बा जोशी यांनी केलं आणि हे एक महत्त्वाचं योगदान श्री बा जोशींचं आपण लक्षात घेतलं पाहिजे. श्री व्यं केतकर यांनी निशस्त्राचं राजकारण ही कादंबरी लिहिली आणि अनेक कादंबऱ्यांची लिस्ट, मला यादी आपल्याला आपल्या सगळ्यांच्या समोर मांडता येईल. शेवटी मला या फिल्मच्या माध्यमातून हे नमूद करायचं आहे की या देशाची स्वातंत्र्य चळवळ, हा स्वातंत्र्य लढा, हे जनआंदोलन, हे प्रामुख्याने 2-3 टप्प्यांवर जे पसरत गेलं. 150 वर्ष या स्वातंत्र्याला आपल्याला लागली. एका बाजूला संविधानाने आपल्याला राजकीय स्वातंत्र्य दिलं, पण हे स्वातंत्र्य चळवळीतलं सर्व जनआंदोलनाचं स्वरूप हे फक्त राजकीय स्वातंत्र्यासाठीचं नव्हतं. सामाजिक लोकशाही, आर्थिक लोकशाही आणि एक संपूर्ण क्रांतीचा विचार हा स्वातंत्र्यामध्ये केला गेला. भगतसिंग असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, गांधीजी असतील, या सर्वांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारताचं चित्र हे आपल्या ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये खूप सखोलपणे, स्पष्टपणे मांडलेलं आपल्याला दिसतं. सुरुवातीला ही स्वातंत्र्य चळवळ ब्रिटिशांकडनं डोमिनियन स्टेटसची मागणी करत होती. म्हणजे ब्रिटिशांनी इथेच राहावं आणि आम्हाला काही अधिकार द्यावेत, असं 1857 नंतर स्वातंत्र्य चळवळीतले नेते मागणी करत होते. ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, त्यावेळी इंग्रजांच्या साम्राज्यवादाचं खरं स्वरूप स्वातंत्र्य चळवळीतल्या नेत्यांना कळलं. गोखले सुद्धा डोमिनियन स्टेटसची मागणी करणारे नेते होते. त्यांचा प्रभाव गांधींवर पण होता. म्हणून गांधीसुद्धा डोमिनियन स्टेटस म्हणजे इंग्रजांनी न जाता आम्हाला काही अधिकार द्यावेत अशी मागणी करत होते. पण जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, इंग्रजांच्या साम्राज्यवादाचं खरं स्वरूप गांधी आणि नेहरूंनाही कळलं. त्यानंतर इंग्रजांनी इथून गेलंच पाहिजे, हा साम्राज्यवादी विचार भारतातनं नष्ट झाला पाहिजे, या स्वरूपाची मांडणी गांधींनी करायला सुरुवात केली. गांधी बदलत गेले, नेहरू बदलत गेले, स्वातंत्र्य चळवळीमध्ये गुणात्मक विकास होत गेला आणि एका मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग, महिलांचा, दलितांचा, अल्पसंख्याकांचा, सर्व धर्मियांचा सहभाग स्वातंत्र्य चळवळीमध्ये यायला लागला. म्हणून माझा महत्त्वाचा या फिल्मच्या निमित्ताने मांडायचा मुद्दा हा की स्वातंत्र्य चळवळ जितकी सर्वसमावेशक होती, स्वातंत्र्य चळवळ जितकी परिपूर्ण होती, त्यातनं आलेलं संविधान जितकं सर्वसमावेशक आणि सम्यक होतं, त्याचं प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये उमटायला हवं होतं, जे काही प्रमाणामध्ये उमटलं. आता मी अशी आशा करतो की मराठी साहित्याची आस असणारे किंवा साहित्य संमेलनांसारखे उपक्रम आणि त्याच्यामध्ये सहभागी होणारे साहित्यप्रेमी, साहित्य संमेलनांच्या अध्यक्षांपासून ते विविध साहित्यिक संस्थांमध्ये सहभागी असलेले पदाधिकारी, या सर्वांनी पुन्हा एकदा भारताच्या स्वातंत्र्याबद्दल, भारताच्या संविधानाबद्दल, या एकूण 150 वर्षाच्या प्रक्रियेबद्दल नव्याने लिहावं आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी, मराठी लेखकांनी ही भूमिका आणि ही जबाबदारी
अधिक प्रकर्षाने अधिक पुढाकाराने घेण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्र हा साहित्य आणि भाषेच्या बाबतीमध्ये भारताचं नेतृत्व करणारा असा एक प्रदेश आहे आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे. या मराठी राजभाषेच्या दिनाच्या निमित्ताने मराठी राजभाषा दिन हा खऱ्या अर्थाने साजरा करायचा असेल, भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव खऱ्या अर्थाने अमृत कालामध्ये आपल्याला जायचं असेल तर स्वातंत्र्य चळवळीचं आणि संविधानाचं सम्यक प्रतिबिंब आजच्या मराठी लेखकांनी आपल्या साहित्यामध्ये, कथा कादंबऱ्यांमध्ये उमटवलं पाहिजे. आता उदगीरला साहित्य संमेलन आयोजित केलं गेलेलं आहे. त्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष भारत सासणे सर या सर्वांना, साहित्यिकांना, साहित्य संमेलनाच्या आयोजकांना आणि साहित्यप्रेमी नागरिकांना, मी सुद्धा एक साहित्यप्रेमी नागरिक म्हणून अशी अपेक्षा व्यक्त करतो की या साहित्य संमेलनामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची चर्चा होईल अशी मी आशा बाळगतो. कुसुमाग्रजांच्या प्रेरणादायी लेखनाला सलाम करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.